अमरावती शहरात स्मशानभूमीच्या आंदोलनावरून एक राजकीय समीकरण बदलले आणि एका बाजूने शहरातील नागरिकांच्या आणि रुग्ण नातेवाईकांच्या भावनाही दुखावल्या, अशी चर्चा आता अमरावतीमध्ये होत आहे. अमरावती शहरात सर्वात आधी आणि सुसज्ज व्यवस्था असलेलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील परिसरात असलेले हिंदू स्मशानभूमी आहे. तसं पाहिलं तर त्यावेळी स्मशानभूमी स्थापित झाल्यावर परिसरात दूरपर्यंत वसाहत नव्हती. आता अमरावती शहरात लोकसंख्या वाढल्याने घराची बांधकामही वाढली. कोरोना आधी या स्मशानभूमीत अंतिम संस्कार विधीला मृत नातेवाईकांची पसंती होती. त्यावेळी येथील नागरिकांनी या स्मशानभूमीला कधी विरोध करीत असताना पाहिले नाही. मात्र ज्यावेळी या स्मशानभूमीत कोरोना मृतकांची संख्या वाढली आणि कोरोना रुग्णालयातील साहित्य इकडे तिकडे विखुरल्याने नंतरच येथे शेजारीच राहणाऱ्या नागरिकांचे खरे आंदोलन पेटले. त्यात नागरिकांनी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांची साथ घेतली. त्यांनी सुद्धा 2-3 वेळा या ठिकाणी आंदोलन केले. मात्र नंतर तिसऱ्या गॅस दाहिनी बसवण्याचा मुद्दा निर्माण झाल्यावरून आक्रमक आंदोलनाला सुरुवात झाली. यात मग मनसे पदाधिकाऱ्यांनीही नागरिकांची साथ दिली. याच स्मशानभूमीतील तिसरी गॅस दाहिनी तोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आक्रमक नारे येथील संस्थाचे अध्यक्ष अटल यांच्यावर सुद्धा आक्रमक होण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने येथील होणारे तोडफोड आंदोलन काही वेळ थांबविण्यात आले. इकडे आक्रमक आंदोलन केल्याने राजापेठ पोलिसांनी भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका आणि अनेक नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मग काय, येथे आंदोलन केल्याने अटल यांनी जोपर्यंत प्रशासन, शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत गॅस दाहिनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. इकडे मृतक संख्या वाढल्याने नातेवाईकांना ताटकळत राहावे लागले. शेवटी मनपामध्ये माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी बैठक घेऊन गॅस दाहिनीला परवानगी देण्यात आली. शेवटी या आंदोलनाला पूर्णविराम मिळाला. मात्र न भूतो न भविष्यती झालेल्या आंदोलनाने अमरावती शहरातील अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या. अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या. जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे 2 मुख्य महत्त्वपूर्ण बाबी आहे. प्रत्येकाला जन्मानंतर मृत्यू हा अटलच असतो. प्रत्येकाला मृत्यूनंतर आपल्या शरीराला अखेरचा निरोप देण्याकरिता याच स्मशानभूमीत यावंच लागतं. मग अशा स्मशानभूमीतच आक्रमक आंदोलन करणे हे कितपत योग्य आहे? कोरोना आज आहे, उद्या नाही, म्हणून त्याबाबत सहनशीलता ठेवणे हे तेथील नागरिकांचे कर्तव्य नव्हते का? असाही प्रश्न आता नागरिकांनी निर्माण केला आहे. अशा आंदोलनात काही दिवस आंदोलन केल्यानंतर पुन्हा आक्रमक आंदोलनात शिवराय कुलकर्णी यासारख्या भाजपाच्या प्रदेश पातळीवरच्या नेत्याला सहभागी होणे हे अशोभनीय होते, अशी ही चर्चा आता निर्माण झाली आहे. तिसरी गॅस दाहिनी मुद्दा आणि तेही गॅस दाहिनी अमरावतीचे माजी पालकमंत्री असलेले प्रवीण पोटे यांनी स्वतःच्या जवळील पैशातून दिले असताना भाजपाने भाजपाला केलेला हा विरोध होता का, असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे याच आंदोलनात भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराय कुलकर्णी उतरले असताना नेमके काहीच बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक, नगरसेविकांनीच का साथ दिली? भाजपाचे आजी-माजी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह मनपामधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी का सहभाग घेतला नाही, अशी चर्चा सुद्धा होताना दिसत आहे. गॅस दाहिनीचा विरोध करणाऱ्या दम देण्यासाठी हातात काठ्या घेऊन धडा शिकवण्यास उतरलेली शिवसेना आणि शेवटी तिसरी गॅस दाहिनी बसविण्याकरिता आंदोलन न केलेले बरं होतं, अशी आता पश्चातापाची वेळ आली आहे. या आंदोलनात भाजपासोबत मनसे, हिंदू स्मशानभूमीला शिवसेनाने दिलेली साथ, भाजपा नेत्याच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांनीच केलेला विरोध, अशी समीकरण तयार झाले आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. मात्र शेवटी हेही म्हणावं लागेल की न्याय हक्कासाठी प्रशासकीय कार्यालय, इतर चौकातील रस्ते आहे, मात्र स्मशानभूमीत आक्रमक आंदोलन करणे हे अशोभनीय सारखे आहे. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले यांचा हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिनी विरोध यावर विशेष वृत्तांत.